ह्याचे बघा व्यवस्थित असे ही बीड्सची डिझाईन व्यवस्थित अशी आली पाहिजे। ह्याचे बघा किती व्यवस्थित असं आलेले आहे। जेवढा आपण व्यवस्थित शिवल तेवढा आपला ब्लाऊज फिनिशिंगनं दिसणार आहे। व्यवस्थित असं शिवायचं म्हणजे आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित अशी मस्त फिनिशिंग दिसते। हे बघा इथं पण व्यवस्थित असं ह्या शेपला घ्यायचं आपण। हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचं स्वागत करते। इथे बघा हा बॅक नेक आहे, वर्कवाला आहे। तो कसा स्टिच करायचा मी एकदम सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला सांगते। इथे बघा फ्रंट नेक आहे। हां चला आधी तर आपण फ्रंट नेक करून घेऊया। इथे बघा मी सिंगल दाब यूज केलेला आहे। इथे बघा आपण सिंगल दाब यूज करायचा आणि व्यवस्थित असं शिवून घ्यायचं। इथे बघा अर्धा इंच वरती एक्स्ट्रा मी सोडलेला आहे जेणेकरून ते शोल्डरमध्ये जाईल। हे बघा इथं आणि आपला गळा फिट आहे 3 इंचाचा आणि शोल्डर पूर्ण आहे 5.5-6 इंचाची। हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी ह्याची सविस्तर कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे। हे बघा व्यवस्थित अशी कट शिलाई घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कटिंग करून टाकायचा। हे बघा व्यवस्थित पद्धतीने आता याला दाब शिलाई घ्यायची। ही शिलाई मार्जिंग इकडे अस्तरच्या बाजूला करायची आणि याला दाब शिलाई घ्यायची। हे बघा किती व्यवस्थित झालेलं आहे। हा बघा आणि आता चारी बाजूने ह्याला शिलाई मारून घ्यायची। व्यवस्थित अशी शिलाई मारायची। व्यवस्थित पकडायचं आणि चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची। व्यवस्थित अशी वरच्या साईडनं आता ह्याला दाब शिलाई घ्यायची। सिंगल दाब असल्यामुळे व्यवस्थित अशी दाब शिलाई त्याला येते। जेणेकरून हा आतला अस्तर जो आहे तो दाब शिलाई नाही घेतल्यामुळे बाहेर निघत राहतो असा, त्याच्यामुळे इथं दाब शिलाई घेणं गरजेचे असते। हे बघा हे आपला कलंजनी पैठणीवरचा ब्लाऊज आहे। कारण इथं आपण तर वर्क केलं तर इथं आपण चेन स्टिच करतो, पण ह्याला इथं चेन स्टिच केलं नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला इथं गळ्याला शिलाई घ्यायला लागते। व्यवस्थित असा आपला हा फ्रंट नेकचा गळा झालेला आहे। बघा किती सुंदर झाला। चला आता असाच बॅकचा पण आपण नेक करून घेणार आहे व्यवस्थित असा। आता इथं लक्ष द्या जरा। इथे बघा आता आपल्याला गळा फिट किती आहे 3 इंचाचा आणि इथं गळा किती आहे बघा ह्याचा 5.5-7 इंच। तर आता ह्याला काय करायचं बघा,
आपल्याला वर्क असलं काय इथं डिझाईन असले एम्ब्रॉयडरी असली तरी पण असंच इथं प्रॉब्लेम येतो. तर ह्याला बघा इथं गळाफीट येत आहे 5.25 इंच. आपला गळाफीट आहे 3 इंचाचा. इथं 3 आणि 3 6 इंच. तर आपल्याला हा जास्त असा पसरट होणार. तर आपल्याला असा तर नको असेल तर काय करायचं, इथं बघा आपल्याला 3 इंचाचा गळाफीट पाहिजे. तर आता 3 इंचाचा इथं एक पॉईंट द्यायचं 3 इंचाला आणि ह्या साईडून पण 3 इंचाला एक व्यवस्थित असा पॉईंट घ्यायचा इथून. हे बघा व्यवस्थित असा. आता इथून पण 3 इंचाचं घेतलं आपण आणि ह्या साईडून पण 3 इंचाचा पॉईंट घेतला. तर आता इथं किती राहते बघा, अर्धा इंच आणि एक लाईन जास्त आहे. तर आपण ह्याला असं क्रॉस लाईनमध्ये टक्स घेणार आहे एक. बघा इथंपर्यंत पूर्ण असा टक्स नाही घ्यायचा, कारण इथं पूर्ण असा टक्स घेतला तर इथं असे चून येणार. म्हणून आपण जसं आपण पाठीच्या पट्टीला बघा इथून अर्धा इंच घेतो आणि असं कमी कमी करत जातो, तशाच टाईपचं ह्याला पण एक पॉईंट घ्यायचा. असा टक्स मारून एक घ्यायचा. चला दाखवते टक्स मारून ह्याला मी. बघा इथं अशा पद्धतीने मी इथं टक्स मारलेला आहे. व्यवस्थित असं इथंपर्यंत कमी कमी करून सोडून द्यायचा. इथे बघा व्यवस्थित असं झालेलं आहे आपलं. आता बघा ह्याच्यावर काय करायचं, जो आपला गळा आहे आपण अस्तरवर जे कटिंग केलेलं आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता बघा आपण बॅकनेकचा गळा करत आहे. ही बघा वर्कवालाच आहे ह्याचा पण बॅकनेकवाला गळा. हा बघा आता बॅकचा गळा करत आहे मी. वर्कवाला आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित करायला लागतो. आता आपल्याला आपला गळा लांबी बघा किती आहे. मागचा गळा 11.5 इंचाचा. तर आपण याला वर्कवाल्याला बघा गळा किती आहे. इथंपर्यंत आहे बघा. तर 9-9.5 इंचाचाच येतो हे बघा. हे इथून इथंपर्यंत ह्या साईडला बघा. बघा ह्या वर्कला गळा किती आहे, तर 9.5 इंच. तर अशा केसमध्ये काय करायचं, आपल्याला हे पाठीची पट्टी पण जास्त नको असते. हे बघा. आणि गळा रुंदी पण आपल्याला डीप हवी असते. आणि गळा तर डीप नाही घेतला तर मग ही पट्टी आपली खालची जी पाठीची पट्टी आहे ती मोठी होते. म्हणून आपल्याला हे पण जास्त मोठी नको असेल तर काय करायचं बघा. आता इथून हे कपडा बघा, इथे वरच्या साईडला वर्क नाही आहे, प्लेन आहे. पण आपण ही शोल्डरमध्ये आपलं जाणार आहे ना. इथलं बघा इथं मी आता किती इंचाचं वरती घेतले बघा, 2 इंच वरती घेतले. अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये गेलं तर इथं 1.5 इंचचं आपलं प्लेन राहणार आहे. पण हे आपलं शोल्डरच्या वरती आहे त्याच्यामुळे इथं एवढं दिसून येत नाही. हे असं येणार आहे बघा. इथं प्लेन बाजू येते थोडी, पण ही प्लेन बाजू आली तरी काय हरकत नाही, कारण की मग आपल्याला इथली पट्टी पण आपल्याला मोठी नको असते. त्याच्यामुळं आपण इथं प्लेन घेतलं तरी एकदम व्यवस्थित असा आपला गळा येणार आहे. तर बघा आता मी इथं गळा, आता बघा इथला मधला टक्स मी मारून घेतलेला आहे. इथे बघा हा टक्स आपण मारून घेतला आणि गळा ॲडजस्ट केला. बरोबर 3 इंचाचा आपला गळा फिट आहे. गळा रुंदी बघा आपली 6 इंचाची होती, त्याच्या हाफ केलं मी 3 इंच. 3 इंच 3 इंच 6 इंच बरोबर आपला गळा ह्याच्यामध्ये बसलेला आहे बघा. इथं वर्क व्यवस्थित असं बसायला इथं पाहिजे. आणि मग आपली शोल्डर पण आपली जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी शोल्डर पण आपली राहते. इथे बघा आता शोल्डर आपले आहे 2.25 इंचाचे राहिलेले आहे आणि 3 इंच आपला गळा फिट म्हणजे गळा रुंदी घेतलेली आहे. आता व्यवस्थित अशी ह्याच्या कडेने शिलाई मारून घ्यायची. इथे बघा आता आपण सरळ नेक घेतलेला, पण आपल्याला आता ह्याचं वर्कनुसार आपल्याला ॲडजस्ट करायचं असतं. आता ह्याचं बघा इकडं पण अर्धा इंच एक्स्ट्रा आपली गोलाईला वाढलेला आहे, म्हणजे असं खालच्या साईडला ह्यानी असा डीप दिलेला आहे. त्याच्यानुसार आपण पण इथून अशी शिलाई ह्या जे बीट्स आहेत
त्याच्या कडेने व्यवस्थित असं घेणार आहे. आणि इथे बघा कसं आहे, इथे पण आपण असं प्लेन अशी शिलाई व्यवस्थित असे घेणार आहे. सेपनं अशी व्यवस्थित अशी शिलाई घ्यायची, जेणेकरून हे व्यवस्थित दिसलं पाहिजे. चला घेऊन दाखवते मी शिलाई तुम्हाला. हे बघा, टाचणी लावल्यानंतर आपलं सविस्तर आणि व्यवस्थित असं येतं. टाचणी लावल्यावर आपला कपडा बिलकुलही हालत नाही. मग ही बघा, व्यवस्थित अशी शिलाई घ्यायची. हे बघा, त्याच्याच बाजूने एक डबल एक शिलाई मारून घ्यायची. बघा, इथे डबल एक शिलाई मारून घेतलेली आहे मी. डबल शिलाई घ्यायची कधी पण गळ्याला पण पलटी करताना, व्यवस्थित अशी मारून घ्यायची शिलाई. आता हे एक्स्ट्रा कपडा जो आपला आतला आहे, हा कपडा कटिंग करून टाकायचा. हे बघा, आता व्यवस्थित असं कटिंग करून बघा, व्यवस्थित असं कटिंग केलेलं आहे. 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलं मी, फक्त 1/2 इंच फक्त ठेवायचं. आणि या शेपला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे. शेप कट मारल्यानंतर आपला गळ्याचा शेप व्यवस्थित असा येतो, म्हणून शेप कट मारून घ्यायचे. शेप कट मारताना लक्षात घ्यायचं की ह्या धाग्याला टच नाही झालं पाहिजे. व्यवस्थित असे शेप कट देऊन घेतले. ह्याला आता बघा दाब शिलाई घ्यायची. जो हा 1/2 इंचाचा जो कपडा आहे, त्याला व्यवस्थित असे अस्तरच्या बाजूला पकडायचा आणि वरून अशी दाब शिलाई घ्यायची. व्यवस्थित अशी पूर्ण गळ्याला दाब शिलाई घ्यायची. इथल्या शेपला दाब शिलाई घेताना व्यवस्थित असा हा कपडा आतला बाहेर काढायचा. व्यवस्थित असा निघला जातो तो. आणि व्यवस्थित अशी दाब शिलाई घ्यायची. वर्क ब्लाऊज आपण 1 दाबाने शिवायचा, म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला शिवता येतं. हे बघा, अशा पद्धतीने हा व्यवस्थित असा दाब शिलाई घेतल्यानंतर येणार आहे. म्हणून आपण दाब शिलाई घ्यायची, जेणेकरून आतला कपडा असा बाहेर नाही निघला पाहिजे. व्यवस्थित दाब शिलाई घ्यायची आणि चारी बाजूने कपडा जोडून घ्यायचा. आता
बघा ह्याला चारी बाजून आता शिलाई घेतलेली आहे. एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कटिंग करून टाकायचा. हे बघा आता इथं आपण आता ह्याला टक्ससाठी 1 इंच घेतलेलं, पण आता ह्याला तर आपण टक्स घेतला तर ह्याचे मणी हे फुटून जातात इथले. हे बघा इथून असं शिलाई नीट घेता येत नाही. त्याच्यामुळं आपण काय करायचं, आता हा डिझाईनचा आहे म्हणून आपण ह्याला इथून 1 इंच कटिंग करणार आहे. जे आपण कंबरचा चौथा भाग करून जे आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेलं ते आपण कटिंग करून टाकायचं. इथं बघा, इथं आपली कंबर किती होती, 32 होती. हे बघा 8 चौक 32 आणि आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेलं इथे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली. त्याच्यामुळं मग आता आपण इथून मार्जिनच्या कडेने 1 इंचचं कटिंग करून टाकायचं. हे बघा इथून इथं व्यवस्थित असं 1 इंच घ्यायचं आणि आता बगलच्या साईडला आपण काहीच कटिंग करायचं नाही, एकदम कट टू कट आपण घेणार आहे. हे बघा असं इथं आणि ही क्रॉस लाईन मारून घ्यायची. डिझाईनचा असेल तर आपण टक्स घ्यायचा नाही, जर आपला प्लेन असेल तर, कारण की हा डिझाईनचा ब्लाऊज असतो आणि इथं असं टक्स घेतल्यानंतर इथं असं चुन्या दिसतात. आपण ह्याला टक्स घेतला तर इथं व्यवस्थित असं दिसत नाही, फुगा आल्यासारखं दिसतं. म्हणून आपण ह्याला असं प्लेनच ठेवायचं, कारण हा डिझाईनचा ब्लाऊज असल्यामुळं आपण इथं अशा पद्धतीनं करायचं असतं. सर्व डिझाईनसाठी असंच करायचं. बॅकला टक्स नाही घेतला तरी ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा बसतो. इथं बघा बरोबर 1 इंचाचं घेतलं आणि क्रॉस लाईन घेतली आणि हे कटिंग करून टाकायचं. हे बघा असं इथं बगलच्या साईडला म्हणजे मुंडेच्या साईडला काहीच कटिंग करायचं नाही, व्यवस्थित असं आपण कटिंग करणार आहे. हे बघा इथून या मुंडेच्या साईडला म्हणजे इथं बगलच्या साईडला कोणतंच कटिंग करायचं नाही. हा बघा पूर्ण बॅक नेक आपला तयार झालेला आहे. किती व्यवस्थित असा दिसतोय बघा. ह्याला टक्स पण घेतले नाहीत मी. फिटिंगला एकदम परफेक्ट असा बसणार आहे. पण हे पण किती फिनिशिंगनं आलेलं आहे बघा. ह्याचे बघा व्यवस्थित असे ही बीड्सची डिझाईन व्यवस्थित अशी आली पाहिजे. ह्याचे बघा किती व्यवस्थित असं आलेले आहे. जेवढा आपण व्यवस्थित शिवल तेवढा आपला ब्लाऊज फिनिशिंगनं दिसणार आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित असं शिवायचं म्हणजे आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित अशी मस्त फिनिशिंग दिसते. हे बघा इथं पण व्यवस्थित असं ह्या शेपला घ्यायचं आपण. चला बाय बाय.